पुण्याच्या माननीय नगरसेवकांना पुण्याच्या पर्यावरणाची किती काळजी आहे हे आज समोर आलं। शहराच्या पर्यावरण सद्यस्थितीच्या अहवालावर चर्चेसाठी बोलावण्यात आलेली सभा तहकूब करण्याची वेळ आली। पाहुयात नेमकं काय घडलं। पुणे महापालिकेची शुक्रवारी खास सभा होती। खास यासाठी की आज शहराचं पर्यावरण या अतिशय महत्त्वाच्या तसंच गंभीर विषयावर महापालिका सभासद त्यांचं बहुमूल्य मत मांडणार होते। 3:05 सभेची घंटा वाजली। वंदे मातरमनं सभेची सुरुवात झाली। सुरुवातीला वाढदिवस असलेल्या सभासद वनिता वागसकर यांना महापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर विषयाचं वाचन झालं आणि नंतर लगेच सभा तहकूब आणि राष्ट्रगीताला सुरुवात। सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे सभा तहकूब करण्यात आली। 149 सदस्यांच्या सभागृहात फक्त 9 सदस्य उपस्थित होते। माझाही तसेच विनंती राहील सर्व सभासदांना सुद्धा की आपण आपल्या ज्या काही मीटिंग्ज असतात किंवा महानगरपालिकेच्या वतीने किंवा लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रती आपली जी काही कर्तव्य आहेत त्याची जाणीव ठेवून आपण या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून सगळं कामकाज व्यवस्थित करायला हवं। आज पुणे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर आहे। मुळामुठा नद्यांची गटारं झाली आहेत। वाहनांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे। शहराची फुफ्फुसं समजल्या जाणाऱ्या टेकड्या उद्ध्वस्त होत आहेत। पुण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयांबाबत मात्र ही अशी अनास्था आहे। पुण्याचे नागरिक सुज्ञ आहेत। त्यांनी निवडून दिलेले महापालिका सभासदही सुज्ञच आहेत। मात्र पुण्याच्या पर्यावरणाचा जसा ऱ्हास होतोय तसाच हा सुज्ञपणा देखील कमी होत असल्याचं म्हणावं लागेल। अन्यथा या सभासदांनी आजच्या सभेला दांडी मारली नसती। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, जी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।